अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन सेवेला सुरुवात करते. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. बघा, ज्या मंत्राने मरगळलेल्या मनात चैतन्य निर्माण होतं, ज्या मंत्राच्या उच्चाराने काळोख्या आयुष्यात प्रकाशाचं किरण दिसतो आणि ज्या मंत्रावर विश्वास ठेवला की प्रत्यक्ष काळही नम्र होतो, तो मंत्र म्हणजे तारक मंत्र. प्रचंड बळ, प्रचंड ताकद या तारक मंत्रामध्ये आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तारक मंत्राची निर्मिती कशी झाली, त्यातील प्रत्येक शब्दाचा गूढ अर्थ काय आहे आणि संकटाच्या वेळी हा मंत्र संजीवनी म्हणून कसा काम करतो. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा. कमेंटमध्ये तुम्हाला स्वामींच्या तारक मंत्राच्या सेवेचे आलेले अनुभव नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर आता बघा, तारक मंत्राची ताकद आणि महत्त्व. तारक मंत्र म्हणजे काय, तर तारक मंत्र म्हणजे तारणारा, भक्ताला तारणारा मंत्र. संसाराच्या या भवसागरात जेव्हा आपण बुडायला लागतो, जेव्हा नातेवाईक पाठ फिरवतात आणि जेव्हा स्वतःचं नशीबसुद्धा आपल्याला साथ देत नाही, तेव्हा स्वामींचा हा तारक मंत्र आपला हात धरतो. या मंत्राची रचना इतकी अद्भुत आहे की यात सुरुवातीलाच भीतीला हद्दपार केलेला आहे. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा. स्वामी सुरुवातीलाच आपल्या मनाला सांगतात की तू शंका सोडून दे आणि निर्भय हो, कारण जोपर्यंत मनात भीती आहे तोपर्यंत तिथे स्वामींचे वास्तव्य होऊ शकत नाही. मंत्रातील शब्दांचा गूढ अर्थ आपण बघूयात. या मंत्रातील प्रत्येक वळ म्हणजे स्वामींनी दिलेले अभयवचन आहे. प्रचंड शक्ती पाठीशी उभारे स्वामी समर्था. मैत्रिणींनो, विचार करा, ज्याची शक्ती ही अख्ख्या ब्रह्मांडाला चालवते, ती प्रचंड शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. मग तुम्ही घाबरायचं कुणाला. अतर्क्य अवधूत हे स्मरतुगामी. स्वामी ही अतर्क्य आहेत, त्यांच्या लीला कुणालाही समजत नाहीत, पण ते स्मरतुगामी आहेत. म्हणजे तुम्ही फक्त त्यांचं स्मरण केलं, त्यांना मनातून साथ घातली की ते क्षणाचाही विलंब न लावता तुमच्या मदतीला धावून येतात. विनायका विनायका, अघटित घडण्याचे सामर्थ्य. ज्या गोष्टी विज्ञानाला शक्य नाहीत, ज्या गोष्टी नशिबात नाहीत, त्या अघटित गोष्टी घडवण्याचं सामर्थ्य फक्त स्वामींच्या चरणापाशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे विज्ञानाने हात टेकवले, प्रत्येक शक्तीने तिची शक्ती लावली, तरीही अपयश आलं, तिथे फक्त एकच शक्ती काम करते, ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा. बऱ्याचशा भक्तांना तारक मंत्राचा अनुभव आलाय. मी स्वतः तारक मंत्राच्या पठणाचा, तीर्थाचा अनुभव घेतला आहे, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. 2006मध्ये चिकनगुनिया हा आजार आला होता. अंगावर लाल पुरळ यायची, ताप यायचा आणि हातापायावर सूज यायची. हातापायाचे जॉईंट दुखायचे. या 2006मध्ये मी प्रेग्नंट होते. आजार आणि आमच्या कुटुंबात सर्वप्रथम मलाच ताप आला, हातापायावर सूज आली. माझे मिस्टर स्वामींची सेवा करायचे. त्यांनी मला सांगितले, काहीच होत नाही. स्वामींच्या फोटोसमोर बस, दिवा अगरबत्ती प्रज्वलित कर, एका पेल्यामध्ये पाणी घे, त्यावरती तुझा उजवा हात ठेवून 11 वेळेस तारक मंत्र म्हण. तारक मंत्र मला लिहून दिला एका पानावरती आणि मी तारक मंत्र म्हणायची, तीर्थ करायची आणि ते तीर्थ प्राशन करायची. स्वामींची विभूती कपाळी लावायची. मी हीच सेवा दररोज केली आणि सुखरूप डिलिव्हरी झाली, काहीच अडचण न येता. डॉक्टरांनी काळजीचे कारण सांगितले होते, तरीसुद्धा स्वामींनी रक्षण केले. तेव्हा मी स्वामींची सेवेकरी नव्हते. स्वामींच्या सेवेतलं काही मला समजत नव्हतं. आता स्वामी सेवेकरी झाली. एक छोटासा प्रयत्न करते की माझ्या या व्हिडिओमुळे कुणी संकटात असेल, अडचणीत असेल, कुणी अडलेलं असेल, नडलेलं असेल तर स्वामींच्या सेवेत येईल. त्यांना स्वामींच्या भक्तीविषयी ओढ लागेल, त्यांना आवड निर्माण होईल, त्यांच्या आयुष्याचं स्वामी स्वर्ण करतील. स्वामी त्यांना दुःखातून बाहेर काढतातच, 100% हे खरं आहे, हे लक्षात घ्या. तर स्वामींच्या सेवेची गोडी निर्माण करा तुमच्या मनामध्ये. आता तारक मंत्र म्हणण्याची योग्य पद्धत आपण बघूयात. हा मंत्र प्रभावी ठरवण्यासाठी तो कसा म्हणावा हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पूर्ण शरणागती तुम्हाला स्वामींना द्यायची. मंत्र म्हणताना असा भाव ठेवा की स्वामी,
मी आता पूर्णपणे तुमच्या स्वाधीन झाली आहे. स्पष्ट उच्चार. तारक मंत्राचे उच्चार स्पष्ट आणि संत असावे. घाईघाईत मंत्र म्हणण्यापेक्षा प्रत्येक शब्दाचा अर्थ अनुभवत म्हणावा. संकटाच्या वेळी हा मंत्र कधीही म्हणता येतो, पण रोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला घरात बसून देवासमोर दिवा अगरबत्ती प्रज्वलित करून मोठ्या आवाजात तारक मंत्र म्हटला तर घरातील सर्व नकारात्मकता आणि वास्तुदोष नष्ट होतात. पाणी अभिमंत्रित करणे. जर घरात कुणी आजारी, व्यसनी असेल, मुलं चिडचिड, हट्टीपणा करत असतील, मोठ्यांचं ऐकत नसतील, उलट बोलत असतील, तर एका छोट्या पेल्यामध्ये पाणी घेऊन त्यावरती उजवा हात ठेवून 11 वेळेस तारक मंत्र म्हणावा आणि ते अभिमंत्रित पाणी ज्या व्यक्तीसाठी तुम्ही बनवलं त्या व्यक्तीला प्राशन करायला द्यायचं. थोडं घरात शिंपडायचं. बघा, हे पाणी तीर्थ म्हणून काम करतं. या सर्व समस्या ज्या तुमच्या घरात आहेत त्या सर्व समस्या दूर होतात, हे लक्षात ठेवा. मैत्रिणींनो, अशक्यही शक्य करतील स्वामी. तुमच्या आयुष्यात कितीही मोठं संकट असू देत, स्वामींच्या तारक मंत्रापेक्षा ते मोठं नाही. फक्त विश्वास ठेवा आणि आपली नौका स्वामींच्या हाती सोपवा. स्वामी सदैव तुमचं रक्षण करतील. स्वामींचं अभयवचन आपल्याला माहितीच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मैत्रिणींनो, असे तारक मंत्राचे महत्त्व आहे. तर दररोज देवघरात दिवा अगरबत्ती प्रज्वलित करून देवासमोर आसन घेऊन बसा. 11 वेळेस तारक मंत्र म्हणा. तुम्हाला 11 वेळेस शक्य नसेल तर कमीत कमी 3 वेळेस तरी तारक मंत्र रोज पठण करा. घरातील इडापिडा, वाईट ऊर्जा, दारिद्र्य, आजार पण निघून जातं. तर चला, आजचा व्हिडिओ येथेच एंड करते. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. मैत्रिणींनो, स्वामींच्या सेवेत या, टिकून राहा, नवीन सेवेकरी घडवा आणि स्वामी महाराजांची सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराजांची सेवा करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.